लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। तरुणीचा पाठलाग करून लग्नाची मागणी घातली, तसेच लग्न केलं नाही तर स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली। दरम्यान तरुणी मैत्रिणीला भेटून घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये अडवून शिवेगाळ करून तिला लाथा मारून गैरवर्तन केले। तरुणीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केलाय। याबाबत महम्मदवाडी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून संतोष कांबळे याच्यावर IPC 354, 354 ड, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार बुधवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास NIBM रोड कोंढवा खुर्द येथे घडलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत। आरोपीने तरुणीचा वारंवार पाठलाग केला। तुम्हाला आवडते, तुझ्याशिवाय मला या जगात कोणी नाही, आपण दोघे लग्न करू, तू माझ्यासोबत बोल, नाहीतर मी मरून जाईल, अशी धमकी आरोपीने दिली। पीडित तरुणी बुधवारी तिच्या एका गावातील मैत्रिणीला भेटून घरी जात होती। त्यावेळी आरोपीने तिला रस्त्यामध्ये अडवून कुठे गेली होती अशी विचारणा केली। तिने मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्याचं सांगितलं असता आरोपीने मला विचारून का गेली नाहीस असे म्हणून शिवीगाळ केली। तसेच तिच्या हातातील मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला। त्यानंतर तरुणीला लाथा मारून तिला जखमी केले। तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।